करिए अपन। कमान सागर गोटिया, अभी तुम्हारा भाई जिंदा है, हारा तो क्या हुआ। तो मैदान में नींबू लाया मैंने, नींबू। हॅलो हॅलो, चल मानव समाज मितेश दादा फकीर येतो भिसना यार तू, येतो यार हॅलो सागर भोईर, आता यार किसा लिंबू लाना मा ऐसा मा करणे आकर ना तुला। चला मानव समाज मितेश दादा फकीर यांना विनंती आपण मॅच चालू आहे ना आता। आपल्या आता शुभ गोट्या हिरा हस्ते कसा राज भिकारी धावती यार। मानव समाज यार किसा धावून दे यार, किसा बॉल टाकना था तो। नको खेळताना नाही बोलत ना। हॅलो हॅलो प्रत्येक षटकारासाठी 2000 रुपयाचं पारितोषिक स्वर्गीय मोतीराम दाजी राणे यांच्या स्मरणार्थ क्रियांश आणि क्रिशा राणे यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 2000। मॅच कडे जाऊया। जबरदस्त मॅच पाहायला मिळत आहे। अगदी सेमीफायनल 2 पाहायला मिळेल। पहिला सेमीफायनल सामना आपण पाहिला आणि पहिल्या सेमीफायनल मध्ये सुपर किंग्स टीमनं सामना जिंकला आणि त्यानंतर मेगा फायनलचा तिकीट त्यांना मिळालाय। थोडस अगदी लोकेश भगत अँड कंपनी पाहायला मिळाले। भाऊ मात्रेंना आपण पाहिलं असेल, धावा थोड्या जास्त पाहायला मिळाल्या आणि त्यानंतर शेवटच्या षटकामध्ये खूप साऱ्या धावा राहिल्या आणि त्यानंतर मग शेवटच्या 2 बॉल मध्ये 11। कदाचित तो बॉल जर नीट बॅटवर आला असताना तो सुद्धा षटकार गेला असता, परंतु गोलंदाजाने केलेली अप्रतिम गोलंदाजी, त्यानंतर लोकेशला बीट केलं आणि नंतर सामना सुपर किंग्सला जिंकला आणि सेमी फायनल मध्ये अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न सोपान पाटणकरला आपण पाहताय। चेंडू अंगाला स्पर्श करतोय, शरीराचा वेध घेतोय। बघा सीमारेषेच्या बाहेर ऐवा झेल जो टिपेल त्याच्यासाठी लकी ड्रॉच्या माध्यमातून बायसिकल असेल। आमच्या स्वर्गीय आरतीताई भाग्यवंत यांच्या स्मरणार्थ श्री गणेशजी पोपट यांनी आम्हाला बायसिकल दिलेली आहे। प्रेक्षकांना विनंती आहे, आपण लकी ड्रॉच्या माध्यमातून ऐवा झेल टिपायचा आहे। चला बाकी लहान मुलं, काय डिफिकल्टी आहे? पाणी प्रत्येक षटकारासाठी 2000 रुपयाचा पारितोषिक स्वर्गीय मोतीराम दाजी राणेंच्या स्मरणार्थ क्रियांश आणि क्रिशा राणे यांच्याकडून दिला जाईल। 2000 रुपयाचा मानकरी ठरलाय सोपान पाटणकर। षटकाराच्या साह्याने धावसंख्या स्कोर कार्ड वर जोडली ही 9 रन्स पाहायला मिळेल। पहिल्या इनिंग सुरू आहे, पहिल्या इनिंगचा खेळ सुरू आहे। समोर सोपान आणि त्याच्या जोडीला हरीश अंग्रेला आपण पाहताय। सागर मात्रेचा बॉल, चांगला बॉल पाहायला मिळाला। पडल्यानंतर अगदी ऑफ स्टंप वर थोडासा बाहेर निघतोय, बीट केलं जातं बॅट्समन सोपानला आणि त्यानंतरचा हा डॉट बॉल पाहायला मिळेल। डॉट नंतर आता टीमची धावसंख्या तब्बल स्कोर कार्ड वर 9 अंकावर थांबली आहे। अगदी बॉलचा आपण खेळ पाहिला तर 5 बॉलचा खेळ सागर यांच्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये संपन्न झालाय। पुढचा बॉल अगदी आपण पाहताय, जोरदार अपील, जोरदार अपील। पंच काय, एक धाव, बॅटनं स्पर्श झालाय, आऊट आहे का? आणि इथून मात्र
बॅट्समनला परतावं लागतंय. फलंदाज सोपान पाटणकर बाद. एका गावातले टीम आहेत. किरकिर करू नका, काही नका करू. इथं आमचे करोड रुपये संपल्यात आणि बाजूला बसलोय, त्यामुळे काहीच काय बोलू नका कोणी. चला सामना सुरू करायचा आहे. ज्यांनी मॅन ऑफ द मॅच साठी सरप्राईज गिफ्ट आम्हाला दिलंय, बघा आपण पाहताय जोरदार अपील झाला. त्यानंतर मेन पंचांनी स्क्वेअर लेग पंचांकडे इट्स क्लिअर केलं की बॅटकट आहे की नाही, आणि त्यानंतर ते LBW चा इथून आपण बाद घोषित केलाय. कारण पायचीत यष्टांच्या मधोमध होते, पण तो कन्फर्म करणं महत्वाचं होतं. बॅटकट असेल, चुकीचा निर्णय येईल, या अनुषंगानं इथून तो डिसिजन आपण त्यानंतर दिलाय. चला आपण जाऊया मॅच कडे पुन्हा एकदा. हरीश अंग्रे आता बॉलिंग मार्क वर आणि समोर गोलंदाजी करताना रोशन चालके गोलंदाज. रोशन यांचा बॉल फिल्डर आहे, परंतु अगदी समोर पडलाय. समोर पडलेला बॉल सागरला आपण पाहिलंय. एक सिंगल मिळाली. सिंगलनं मात्र टीमची रन स्कोर कार्ड वर जोडली, ती तब्बल 10 धावा. खूप सारे प्रेक्षक जोडले जात आहेत. तुडुंब गर्दी तुम्हाला मैदानावर पाहायला मिळेल. अगदी मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिलं असेल, सर्व प्रेक्षक पाहायला मिळत आहेत. या स्पर्धेचा आनंद घेत आहेत.
नवीन पुन्हा एकदा गोलंदाज तयार. यावेळेला आपण पाहत आहे अगदी डीप मध्ये तैनात आहे क्षेत्ररक्षक पाहायला मिळेल. आणखी एक सिंगल मिळाली. सिंगलनं रन स्कोर कार्ड वर जोडली गेली. तब्बल आता 11 रन्स पाहायला मिळतील. 11 ऑन अ बोर्ड. 11 रन स्कोर कार्ड वर जोडल्या जात आहेत. कितीचा 1 टार्गेट आता या मॅच मध्ये किंग्ज 11 टीम ठेवणार आहे. गेल्या वर्षीचा चॅम्पियन संघ पाहायला मिळाला 2024-25. या 2 वर्षामध्ये सलग चॅम्पियन आपण पाहिलाय आणि आज तो संघ मात्र पुन्हा एकदा या मॅच मध्ये रॉयल्स टीमच्या समोर या वेळेला अप्रतिम फटक्या. अगदी 40+ अनुभवाचा वापर हरेश अंग्रेच्या बॅटमधून आलाय. बॅकवर्ड पॉइंटला चौकार. हा बॉल पाहायला मिळतोय. या बॉलवर मात्र वाईट चेंडू आलाय. अवांतर आलाय. अवांतरनं टीमची धावसंख्या जोडली. तब्बल 16 धावा. या वेळेला शॉर्ट पॉइंटला चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. परंतु या बॉलवर मात्र आपण पाहिलं असेल तर एक सिंगल मिळाली आणि या सिंगलनं मात्र 17 ऑन बोर्ड. 17 रन स्कोर कार्ड वर जोडल्या जात आहेत. 17 धावा तुम्हाला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 2 तुम्हाला पाहायला मिळत आहे आणि टीमची धाव संख्या 17. संत हरवार पद्धतीचं क्रिकेट पाहायला मिळत आहे. सिंगल डबल डबल सिंगलला कन्वर्ट केलं जातं. एखादा मोठा फटका आपण पाहिला तर चौकार. या वेळेला अगदी फिरून खेळण्याचा प्रयत्न आहे क्रॉस द लाईन. परंतु चांगली लेन चांगली लाईन. टप्प्यावर अगदी चेंडू रिलीज करतोय. आपल्यामध्ये गुणवत्ता इथे सिद्ध करताना रोशनला आपण पाहताय. चांगली गोलंदाजी ते हाताळतायत आणि त्यानंतरचा हा बॉल मात्र आलाय डॉट बॉल. निर्धाव बॉलची समाप्ती सांगता. मोठे फटके येत नाही. देवेश मोरे स्ट्राईक वर. देवेश मोरे आणि त्याच्या बॅट मधून हा मोठा फटका येईल का? परंतु फटका फसलाय. सागरनं टिपलेला झेल. अगदी किंग्ज 11 खेळाडू कक्षाच्या समोर महत्वाचा विकेट. आणखी एक धक्का. विकेट क्रमांक 3 दुसरा देवेश मोरे बाद. टीमचे खेळाडू करंजडे गावातील आपण सर्वांनी मुख्य मंचासमोर या. टॉसबॉक्सच्या जवळ या. अंडर 19 छोटा भीम मिक्की यांना दोघांना आपण पाहता. एंटरटेनमेंट अगदी मैदानाच्या सीमा रेषेलगत तुम्ही पाहू शका. सर्व प्रेक्षकांचं एंटरटेनमेंट करतायत. हॅलो. या वेळेला फटका अप्रतिम. चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. हरीश अंग्रे हरु यांच्या बॅट मधून आलाय किंग्ज 11 टीम साठी. आणखी एक चौकार. सिंगल आली. सिंगलनं टीमची धावसंख्या आता जोडली 22 धावा. डबल 2 22 रन्स पाहायला मिळतीये. प्रत्येक षटकारासाठी आपण पाहत आहे क्रियांश आणि क्रिशा राणे यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक किंग्ज 11 टीमला सोपान मिळवलं. परंतु आता मात्र असा कोण खेळाडू आणखी एक पारितोषिक मिळवेल? त्यावेळेला अकुटप्प्याचा बॉल फिरून खेळण्याचा प्रयत्न. डीप स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर आहे
एक सिंगल आली आणि सिंगलला आता मात्र पुन्हा एकदा स्कोर कार्डवर रन्स पाहायला मिळत आहेत. त्या 23 धावा 23 ऑन अ बोर्ड. 23 रन स्कोर कार्डवर तुम्हाला पाहायला मिळत आहेत. 23 धावा स्कोर कार्डला जोडल्या जात आहेत. या वेळेला एसटीची आहे की नाही हे तपासलं जाईल. क्विक ऍक्शन मध्ये आपल्याला एसटीचे रक्षकाचं काम पाहायला मिळालं, परंतु काय डिसिजन असेल इट्स पाहायला मिळणार आहे. स्क्रीनवर आपण पाहू शकाल अगदी सेफ आहेत की मग विकेट की अजून काही, या साऱ्या गोष्टी पाहायला मिळतील. गोलंदाज विशाल भोईर आज ज्यांचा वाढदिवस इथे सेलिब्रेशन केलाय, आज कामगिरी करताना पाहायला मिळतात रॉयल टीम साठी. परंतु हरेश अंग्रे मैदानाच्या आतमध्ये खेळ करतोय चांगला, परंतु आता मात्र या बॉलवर डिसिजन पेंडिंग. चला अंडर 19 चे आमचे सर्व खेळाडू कुठे आहात, या चला बोलवलं जाते आपणाला. अंडर 19 चला, जे संघ आपण पाहता या स्पर्धेमध्ये ज्यांचा प्रवास थांबलाय त्या टीम मधील अंडर 19 चे सर्व खेळाडू आपण या. फटाके सुद्धा खूप सारे आलेले आहेत, त्यांची आतिषबाजी सुद्धा पाहायला मिळेल. पूर्ण मैदानाच्या अवतीभोवती या साऱ्या गोष्टी पाहायला मिळतील आणि सर्व अगदी उजाला पाहायला मिळेल. एक जबरदस्त स्पर्धा आपण पाहतोय. पर्व 6व. बॅट्समन सेफ आहेत, नॉट आउट. चला, इथून मात्र पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर विशाल भोईर आणि समोर हरेश अंग्रे. हरीश अंग्रेच्या बॅट मधून जितक्या धावा येतील किंग्स 11 टीम साठी त्या महत्वाच्या असणार आहेत. पुढच्या बॉलवर हरीश अंग्रे ऑन द फायर, सरळ उडवलाय, ब्लॅक स्क्रीनच्या बाजूने फेकून दिला जात आहे. आउट ऑफ द पार्क. येतो युजमन हँडसम षटकार. ची धावसंख्या आता पुढे सरकली 29 धावा. या वेळेला आपण पाहत आहे पुन्हा एकदा आपण पाहतो एसटी रक्षकाचं काम पाहायला मिळत आहे. सातत्यानं रिव्ह्यू घेतला जातो आहे, पुन्हा एकदा चेक केलं जाईल, पाहिलं जाईल बॅट्समन सेफ आहेत की आणखी काही. मागच्या बॉलवर षटकार, त्या आधीच्या बॉलवर रिव्ह्यू, पुन्हा एकदा रिव्ह्यू आणि आता मात्र पुन्हा एकदा तपासणी. चला, नो डाऊट पुन्हा एकदा अंपायर्स रिव्ह्यू आहे. अंपायर्स रिव्ह्यू कारण अपील झाला, अपील नंतर तो रिव्ह्यू अंपायरचा होता. आता मात्र धाव संख्या जोडली, 18 बॉलचा खेळ संपलाय, 29 धावा. शेवटची आता 6 बॉल विनायक, आणि त्या 6 बॉल मध्ये मी म्हणेन धावा जितक्या जमतील किंग्स 11 साठी महत्वाच्या असतील, परंतु कमी धावा खर्च केल्या जातील का. टीम आपण पाहता रॉयल्स टीम बॉलिंग मार्कवर स्वतः संघ मालक बलिरामजी भोईर, तिकडे सुनील दादा भोईर पाहायला मिळत आहेत. अगदी मॅचचा आनंद घेताना
रॉयल्स तिकडे आमचे आपण पाहिले तर रामेश्वर अंग्रे पाहायला मिळतील. टीमचे संघ बालक अगदी या सर्वांचा खेळ पूर्ण याच्यामध्ये पाहायला मिळतं. या वेळेला लास्ट बिफोर द विकेट LBW इट्स अ आउट. बॅट्समन क्रमांक 3 अमोल साबळे बाद. सन्माननीय आपण पाहत आहे एक जबरदस्त राजकीय क्षेत्रामधील व्यक्तिमत्व करंजडे गावामधून आपण पाहत आहे. रायगड जिल्हा आपण पाहत आहे. अध्यक्ष शिवसेना म्हणून ज्यांची ओळख सन्माननीय आपण पाहत आहे विनोद भाऊ साबळे यांचं इथे शुभागमन झालंय. त्यानंतर आपण पाहू शकाल सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य आपण पाहत आहे विद्यमान सन्माननीय आमच्या प्रीतीताई शहारे यांचं इथे शुभागमन झालंय. ताईंचं सुद्धा आपण करूया. या स्पर्धेच्या माध्यमातून KPL मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे, सुस्वागतम. खूप सारे मान्यवर पाहुण्यांची मांदी आली. रेल जेल पाहायला मिळतं या वेळेला अलॉंग द कार्पेट. डीप मध्ये आपण पाहता रोशन फंबल झालाय. सिंगल पुन्हा दुसरीचा प्रयत्नामध्ये चांगली इथून मात्र फेकी रॉकेट थ्रो यष्टांना चेंडू लावलाय आणि आता मात्र राऊंडची विकेट कुणाल गायकर बाद. सन्माननीय आपण पाहताय मिरेंद्रजी शहारे साहेब सुद्धा इथे व्यासपीठावर उपस्थित झालेत. आपण पाहते शहर प्रमुख करंजडे आपण पाहते शिवसेना अगदी त्यांचं सुद्धा आपण स्वागत करूया स्पर्धेच्या माध्यमातून. या वेळेला इनसाइड एज पाहायला मिळाली. बॅटची एज त्यानंतर यष्टांचा वेध आणखी एक विकेट अक्षय गायकवाडला परतावं लागतंय. बलराम होईल 40+. काही जबरदस्त गोलंदाजी आपल्या अनुभवाचा वापर यंदा ठाणलाय मनामध्ये की ट्रॉफी उचलायची आणि अशा वेळेला अगदी जबरदस्त खेळ सामना पाहायला मिळतोय. इथून मात्र आणखी एक विकेटचं बदल. किंग्स 11 संघ अडचणीचा सामना करतोय. विकेट डाऊन. बॅक टू बॅक आपण पाहिलं तर 3 विकेट. दुसरी रनआउट. पहिला आपण पाहिला तर झेल आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा कॉटन बोल्ड अगदी पाहायला मिळाला. मग त्यानंतर आपण पाहिलं तर इनसाइड एज पाहायला मिळाली. या वेळेला चला तिसरे पंच या आपण पुन्हा एकदा चेक केलं जाणार आहे. तीस धावा. शेवटचं षटक चालू आहे. सेमीफायनल 2 त्यामधील पहिले इनिंग आणि शेवटची ओव्हर त्यामधील बॉल संपलेत. 4 चेंडूचा खेळ संपलाय. चला आमचे अंडर-19 बघा. आम्हाला वारंवार सूचना येते अंडर-19 खेळाडू
आणि बॅट्समन ओ यू टी आउट. पाय वरती होता, त्यानंतर एसटी अण्णा बॉल लावला आधी आणि त्यानंतर फलंदाज बाद. इथून मात्र तब्बल 4 बॉल मध्ये 4 विकेट घेतलेत बघा. बलिराम भोईर क्या बात है. थँक्यू थँक्यू. न्यू बॅट्समन येत आहेत. मनोज यांना आपण पाहत आहे. रायगड जिल्हा क्रिकेटची पंढरी आपण पाहतोय. या पंढरीमध्ये जसा पंढरीचा विठुराया, विठुरायाच्या पंढरीचा जसा सप्ताह सोहळा तसाच आपण पाहत आहे. क्रिकेटचा हा सोहळा आम्ही वारकरी आम्ही दारकरी, त्याच पद्धतीने क्रिकेटचे आम्ही सारे भक्त आणि आपण एन्जॉय करतोय. KPL 2026 पाचवा बॉल सुद्धा डॉट टाकला जातोय. 5 बॉल फेकले, 1 धाव खर्च केली, त्यामध्ये 4 विकेट, 2 आपण पाहिले तर रनआउट, त्यामध्ये 2 यशस्वी सफलता, तब्बल 4 विकेट. शेवटचा अंतिम बॉल आता या इनिंग मधील बलिराम भोईर यांचा कव्हरच्या वरतून डीप मध्ये खेळताय. क्षेत्ररक्षक आहे, सिंगल पूर्ण केली. दुसरीचा प्रयत्न, 2 धावा पूर्ण आणि 2 न मात्र टीमची धावसंख्या जोडली तब्बल 32 धावा. 32 जोडल्या. टार्गेट ठेवलंय येणारी 24 बॉल 4 षटकांमध्ये करायचे 33. टीम करंजाडे रॉयल संघाला. शिवसेनेचे शाखा प्रमुख आपण पाहताय राजू साहेब नलावडे सुद्धा इथे उपस्थित झाले. त्यांचं आपण स्वागत करूया आणि या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचा सन्मान केला जाईल. मी
त्यानंतर बघा आपण पाहत आहे या स्पर्धेसाठी आपण पाहत आहे लाईव्ह अंपायर, कॉमेंटेटर्स, स्कोरर, डीजे आणि इथून मात्र मागच्या सुपर ओव्हर मध्ये सुद्धा पहिल्याच बॉलवर विकेट गेली होती. आता सुद्धा सेमीफायनलचा हा सामना पहिल्या बॉलवर चौकार लगावलाय आणि त्यानंतर मात्र दुसऱ्या बॉलवर इथून मात्र पुन्हा एकदा विकेट पाहायला मिळाली. सागर मात्र बॅक टू द डगआउट. प्रत्येक विकेटसाठी 2000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. आमची स्वर्गीय मोतीरामदाजी राणे यांच्या स्मरणार्थ क्रियांश आणि क्रिश यांच्याकडून आता सुद्धा विकेट गेली, त्यासाठी 2000 रुपये जमा केले जाईल. लोकेश दादा हे त्या एंट्री करतायत, परंतु इथून मात्र मगाशी मी म्हणालो आमचे भाऊ दादा मात्रे दरवर्षी प्रमाणे राहिलेलं प्रेम त्यांचं पाहायला मिळते स्पर्धेवर. आणि सर्व आमच्या कॉम्बॉक्स, लाईव्ह, त्यानंतर डीजे, अंपायर, स्कोरर या सर्वांसाठी त्यांच्या माध्यमातून आम्हाला अगदी इथून मात्र 6000 रुपये दिले जात आहेत. सर्वांसाठी 6000 रुपये इथे जमा केलेले आहेत. भाऊ मात्रे आपलं मनाच्या अंतःकरणापासून सर्वांच्या वतीनं आपलं हार्दिक हार्दिक असं स्वागत, धन्यवाद. खूप सारं प्रेम भाऊ मात्रेंनी दिलंय दरवर्षी प्रमाणे आणि इथून मात्र त्यांच्याकडून आम्हाला या वेळेला मात्र आपण पाहू शकाल अगदी रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न अक्षय गायकवाड चेंजिंग गोलंदाजी करतो. सातत्याने गेम चेंजिंग गोलंदाजी तो करत असतो आणि मग इथून मात्र चांगला बॉल पाहायला मिळाला. बळीराम भोईर बाद झालेत. बॅक टू बॅक इथून दुसरी सफलता, दुसरा विकेटचं पतन, फलंदाज बाद. इथून मात्र आपण पाहिलं असेल विकेट जाताना पाहायला मिळाली. टार्गेट आहे तब्बल 33. पहिल्या बॉलवर 4 आल्या, आता राहिल्या 29 धावा. 21 बॉल आणि आता 29 ची आवश्यकता आहे. पुढचा बॉल या वेळेला आपण पाहत आहे फटका आपण पाहिलं तर ऑफसेटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. या बॉलवर मात्र आपण पाहत आहे रोहन खाडेला आपण पाहत आहे डॉट खेळतोय आणि त्यानंतर धाव संख्या आहे 4 धावा. यावेळेला कव्हरच्या दिशेने खेळलेला फटका पाहायला मिळेल. हा बॉल तुम्हाला पाहायला मिळतोय. एक सिंगल मिळाली. सिंगलना आता रन स्कोर कार्ड वर जोडली गेली. ती तब्बल 5 धावा. 5 रन्स ऑन अ बोर्ड तुम्हाला पाहायला मिळतात. 5 धावा स्कोर कार्ड वर लागल्या जात आहेत. नेक्स्ट मॅच असेल मेगा फायनलचा सामना पाहायला मिळेल. चला नेक्स्ट मॅच असेल मेगा फायनल आणि सामना 3 षटकांचा होईल हे लक्षात घ्या. बघा सुपर किंग्स टीम आणि यामधून जो जिंकेल आपण डगआउटच्या जवळून जे मुख्य मंच आहे तिथून एंट्री करणार आहोत. या आपण इकडे हा बॉल आपण पाहता. या बॉलवर
विशालच्या बाट मधून आलाय चौकार. चला सुपर किंग्स टीम आपण पाहता अगदी पिस्टन बैलाचे मालक आमचे विघ्नेश भोईर असतील आणि मंदार कारले यांना आपण पाहताय यांच्याकडून पिस्टन च्या बॅनरवर जर चेंडू हिट झाला तर 500 रुपयाचं पारितोषिक असेल. पिस्टन जो बैल आपण पाहताय त्याचा बॅनर आहे, त्या बॅनरवर जर चेंडू पडला आदळला तर त्या खेळाडूसाठी 500 रुपयाचं पारितोषिक. आणि रोहन खाडे यांच्यासाठी प्रत्येकी 6 साठी 500 रुपये मंदार कारले आणि यांच्याकडून आणि आमचे विघ्नेश भोईर याचा आपला धन्यवाद आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. पाहिजे का बघा आपण पाहताय श्री समर्थ कृपा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स आपण पाहू शकाल. आणि उद्या तिथे भूमिपूजन असणारे ठिकाण असेल रुपाली टॉकीज पनवेल तिथे असेल तर सर्वांसाठी हे निमंत्रण आहे, आमंत्रण दिलंय. सन्माननीय आमची विद्यमान सरपंच मंगेश शेलार यांच्याकडून आपलं सर्वांना आमंत्रण असेल. आपण सर्वांनी तिथे सकाळी हजर राहायचं आहे. हा बॉल, या बॉलवर सिंगल न रन्स 10 धावा टार्गेट आहे. 33 10 धावा जोडल्या, 17 मध्ये 23. विशाल भोईर आक्रमण करण्याचा प्रयत्न करतोय, आक्रमण नाहीये परंतु चेंडू मात्र निघालाय लॉंग लेगच्या दिशेने येणारा. इथून मात्र रॉयल्स टीम साठी आणखी एक चौकार. श्रीराम. पुढचा बॉल हरिशंकर यांचा पाहायला मिळेल. या वेळेला आउटसाइड दी लेग स्टंप पंच वळतायत, सांगितलं जात आहे अवांतर बॉल, वाईट बॉल आहे आणि वाईट ने तर टीमची धावसंख्या आता जोडली तब्बल 15 रन्स. 15 ऑन अ बोर्ड, 15 धावा स्कोर कार्ड वर तुम्हाला पाहायला मिळत आहेत. आणि मग पुन्हा एकदा हरिशंकरे या वेळेला पॉइंटच्या मधून कव्हर आणि पॉइंटच्या मधून खेळलेला फटका अगदी डीप मध्ये आपण पाहता फिल्डर आहे. दुसऱ्या रनचा प्रयत्न पैकी होणार, तत्पूर्वी 2 धावा जोडल्या आणि 2 आता मात्र टीमची धावसंख्या जोडली ती तब्बल 17 धावा पाहायला मिळतीये. 17 रन स्कोर कार्ड वर जोडल्या जात आहेत. 17 धावा स्कोर कार्ड वर तुम्हाला पाहायला मिळत आहेत. आणि पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाज. यावेळेला चांगला बॉल खोलामध्ये यॉर्क टाकलेला बॉल पाहायला मिळतोय, त्याच्यावर बीट केला विशालला. आणि पुढचा बॉल आपण पाहिला तर आणखी एक इथून मात्र डॉट बॉल. चांगली गोलंदाजी, अनुभवाचा वापर, एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. अनुभवाची शिदोरी वापरतायत. इथून मात्र आपण पाहिलं असेल तर हरीश अंग्रे बरीच वर्ष खेळतायत. यावेळेला अलॉंग द कार्पेट फटका हवा तसा कन्वर्ट नाही झाला, एक्झिक्यूट झाला नाहीये. त्यानंतर मात्र आपण पाहिलं असेल या बॉलवर सिंगल मिळाली. सिंगलना रन्स आपण पाहताय स्कोर कार्ड वर जोडली. 18 रन्स पाहायला मिळत आहेत. आता राहिल्या 15 ची गरज आहे. 13 चेंडू आणि 15 धावा. पूर्ण मैदान खचाखच भरलाय. अगदी मुख्य मंचकाच्या बाजूला डाव्या आणि उजव्या बाजूला खूप सारे प्रेक्षक पाहायला मिळतात आणि या स्पर्धेचा आनंद घेतात. त्या सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. करंजडे गावातील सर्व ग्रामस्थ मंडळ सुद्धा आपापल्या घरी प्रत्येक जण आपल्या मुळाची, आपल्या घरातल्या सर्वांची मॅच पाहताना अगदी पाहत असतील. त्या युट्यूबच्या माध्यमातून सुद्धा आपण सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत करूया. इथून सिंगल मिळाली. सिंगलने आता मात्र 12 बॉल आणि 12 मध्ये राहिल्या तब्बल
14ची गरज. 12 चेंडू 14चं इक्वेशन. किंग्स सुपर किंग संघ आम्ही सूचना करतोय, इकडे यायचं. आपण काही सूचना असतील त्यासाठी यायचंय. उठा चला, उठा लगेच, उठा उठा चला या प्लीज. इथूनच जायचं ना, म्हणूनच बोलवतो त्यांना मी. चला आपली एंट्री होणार आहे इथून. चला एंट्री होणार आहे इथून. चला परेश गायकर टीमला घेऊन या. दोन्ही टीम इथून एंट्रीज करणार आहेत मैदानाच्या आतमध्ये. चला स्पीडअप करायचं बघा. जर आता विलंब केला ना तर नेक्स्ट मॅचला मग षटक अजून कमी करावे लागतील, कारण वेळ होणार आहे. काल सुद्धा बॅडलाईट झाली, अगदी शेवटच्या मोमेंटला मग डिसिजन घ्यावा लागला. चला विनंती असेल सहकार्य करायचा. 12 बॉल 12 मध्ये 14. 12चे बॉल 14ची गरज. गोलंदाज सज्ज झालाय कुणाल गायकर. प्रत्येक विकेट साठी 2000 रुपये. आपण पाहतोय क्रियांश आणि क्रिशा यांच्याकडून हे पारितोषिक दिलं जाईल. 12 बॉल आणि 14. या वेळेला पहिलाच बॉल आणि या बॉलवर चेंडूचा आणि बॅटचा स्पर्श घडलाय. हरेश अंग्रेला टिपलाय जेल. आणखी एक फिश. चौदाची गरज आहे. 11 चेंडू आणि 14 धावा. सुपर किंग करंजाडे सुपर किंग्स मेगा फायनल मध्ये पोहोचलेला आहे. काल परेश गायकर यांचा खेळ पाहायला मिळाला, आज सुद्धा आपण त्यांना पाहिलंय. आणि त्यांच्या खेळीनंतर टीमचा चांगला परफॉर्मन्स पाहायला मिळतोय. या वेळेला आणखी काही घडलं जात आहे मैदानाच्या आतमध्ये. आणखी एक ट्विस्ट पाहायला मिळतोय. काहीसा वेगळ्या खेळण्याचा प्रयत्न होता. अगदी असं वाटलं की बॅट तिथून काढतायत की काय, पण तो स्पर्श झाला आणि त्यानंतर आणखी एक विकेटचा बदल. फलंदाज रोशन बाद होत आहे. सुपर किंग संघासमोर खेळताना पाहायला मिळणारा येणारे बॉल आता राहिले 10 बॉल आणि 10 मध्ये 14ची गरज. 10 चेंडू आणि 14 धावा. मॅच रोमांचक स्थितीमध्ये. विनायक पोळे बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये. फर्स्ट स्लिप गलीमध्ये चांगली फिल्डिंग. हरेश अंग्रेनं काय जबरदस्त एफर्ट दाखवलाय बघा. चेंडूला अडवलाय, फेकी केली होती परंतु मिस झालाय आणि त्यानंतर एक धाव चोरली. स्ट्राईक वर विशालला आणायचं नव्हतं बघा, आणि तेच झालंय आता. विशालला मात्र स्ट्राईक वर आणलाय आणि आता मात्र
आव्हानूरला येणारे 9 बॉल 13 ची गरज. 9 चेंडू आणि 13 धावा. 9 बॉल 13 धावांची आवश्यकता असेल. गोलंदाज सज्ज होतोय पुन्हा एकदा. कुणाल या वेळेला ऑन साइडला खेळतोय विशाल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, दुसरीचा प्रयत्न केला जातोय परंतु नकार दिलाय. एक सिंगल मिळाली, चांगला थ्रो फेकी. एक सिंगल नातामध्ये राहिले. बॉल राहिले 8 बॉल 8 मध्ये 12 ची गरज. 8-12 मी म्हणेन अगदी जर विचार केला ना, मॅच अगदी बॅलन्स आहे. दोन्ही टीम साठी बॅलन्स सामना आहे. संध्याकाळचं सत्र, संध्याकाळच्या सत्रामध्ये धावा चेस होणं कधी कधी कठीण असतं. गोलंदाजी चांगली झाली तर या मॅच वर प्रभुत्व निर्माण केलं जाईल. या वेळेला संधी आहे. झेल सोडलाय. स्वयंनं सोडलेला झेल. रनआउटची संधी होती, रनआउट सुद्धा नाही झालाय. 2 धावा मिळाल्या. जिथे खेळाडू बाद झाला असता तिथे आणखी 2 धावा. एक धावेचं महत्व. परीक्षेमध्ये 1 गुण, राजकारणामध्ये 1 मत, क्रिकेटच्या पटलावर 1 धाव. बऱ्याच वेळेला असे सामने आपण पाहिलेत, अशी उदाहरणं पाहिलेत. 1 धावेने सामने गमावताना आपण पाहिलेत. आता बॉल राहिले 7 मध्ये राहिल्या 10 ची गरज. 7 चेंडू आणि 10 धावा. या वेळेला आपण पाहताय शरीराचा वेध घेणारा बॉल, शरीर भेदी गोलंदाजी. आणि आता मात्र शेवटचे 6 बॉल कंपल्सरी 10 ची गरज. 6 बॉल्स 10 रन्स. चला स्पीडअप करायचंय. किंग्स 11 जवळ येऊ नका, फिल्डिंग लगेच लावा. 6 बॉल आणि 10 ची गरज. शेवटचे 6 बॉल आणि 6 मध्ये आता 10 ची गरज आहे. 6 बॉल्स 10 रन्स. मॅच मध्ये रोमांचकता, मॅच मध्ये हा रंग भरला जातोय. सरडा जसा रंग बदलतो तसा क्रिकेट हा रंग बदलतोय बघा. कारण कभी बाजी इधर कभी बाजी उधर, बाजियां पलटने में देर नहीं लगती, वही खेल है क्रिकेट. 6 बॉल आणि 10 ची गरज. विशाल भोईर मैदानाच्या आतमध्ये आज त्याचा वाढदिवस आहे आणि वाढदिवसाचा अगदी सेल्फ गिफ्ट स्वतःला तो देईल का अगदी या मॅच मध्ये. 6 बॉल 10 तर बॉलिंग मार्क वर सज्ज झालाय. देवेश मोरेच्या खांद्यावर जबाबदारी दिली आहे. देवेश कडे आता बॉल दिलाय आणि किंग्स 11चं भविष्य आता देवेश मोरेच्या हातामध्ये. 6 बॉल 10 रन्स. 6 बॉल 10 ची गरज. या मॅच मध्ये काय घडतंय? डीप स्क्वेअर लेग. सागर भोईर स्वतः कर्णधार, त्याने टिपलेला झेल. मॅच मध्ये यू टर्न, मॅचला टर्न घेतलाय. मॅच मध्ये आता अगदी आपण जर पाहिलं तर काय जबरदस्त एफर्ट, 100% योगदान. हेच फिल्डिंग डिपार्टमेंट मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ द क्रिकेट काय असेल तर फिल्डिंग डिपार्टमेंट. आणि तेच दाखवलंय. येणारे 5 बॉल 5 मध्ये 10 ची गरज. थँक्यू. खूप सारे प्रेक्षक जोडले, त्या सर्वांचं सहर्ष स्वागत करूया. संघ मालक स्वतः सागर भोईरने टिपलेला झेल. अगदी एनर्जी त्यांच्या अंगामध्ये संचारली आहे. येणारे 5 बॉल 5 मध्ये 10. सामना त्या बॅलन्स आहे. 50-50 आहे. एक मोठा फटका रॉयल टीमला या मॅच मध्ये आणणाऱ्या. या वेळेला अलॉंग द कार्पेट खेळतोय. सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न होईल का? विनायक आता पोळीवर जबाबदारी आहे. जी विनायकनं जबाबदारी, दुसरीचा प्रयत्न
दुसरीच्या प्रयत्नात विनायकला बाद केलंय. गरज होती का? प्रश्न विचारला जाईल. या धावेची गरज होती का? आणि इथून मात्र विकेट सॅक्रिफाईस केली जाते. येणारे 4 बॉल 4 मध्ये राहिल्या 9 धावा. 4 बॉल 9. चार बॉल 9 ची गरज. चांगला बॉल पडल्यानंतर अगदी नजरेसमोरून निघालाय आणि त्यानंतर हरेश अंग्रेच्या हातामध्ये 3 बॉल 9 ची गरज. कंपल्सरी चेसिंग. 3 बॉल 9. चुकी कुठे झाली मी म्हणेन विशाल भोईरचा विकेट इथून मात्र या मॅच मध्ये रॉयल्स टीमला मागे आणतोय. 3-9. 3 मध्ये 9 असताना इथून मात्र बॅट्समन पाहायला मिळतोय. शुभम पवार 7व्या क्रमांकावर आलाय. तो सांगतोय जरी मेन खेळाडू बाद झाले असले तरी मी सुद्धा षटकार मारू शकतो. हे सांगत असताना आलेला षटकार राहिले आता 3. आता दोन्ही टीमच्या फासण्या फास फूस होतील. 2 बॉल 3. एक षटकारानं मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण केलाय. 2 बॉल 3. आणि या बॉलवर एज लागली जल्लोष मैदानात. आता शेवटचा अंतिम बॉल. 3 ची गरज. बाजिया पलटने में देर नाही लगती. अगदी जर विचार केला मागच्या बॉलवर आपण पाहिला फलंदाजाचा डाव, पुढच्या बॉलवर डाव पाहिला गोलंदाजाचा, षटकार मारला त्यानंतर बाद करू शकतो हे देवेशने सांगितलंय. शेवटचा 1 बॉल 3 ची गरज. 1 चेंडू 3 धावा. बघा आमच्या WTC यांना विनंती आहे कॅमेरा पूर्ण मैदानावर फिरवायचं. कव्हर करा. सर्व प्रेक्षकांना कव्हर करा. ही गोड क्षणचित्रे टिपायची आहेत. दरवर्षी आपण 16 पार पडत असतो. यंदा सुद्धा साऱ्या प्रेक्षकांनी आपल्याला अगदी उचलून धरलंय. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी या प्रेक्षकांचा सुद्धा हातभार लागलाय. त्या सर्वांचं स्वागत. शेवटचा अंतिम 1 बॉल 3 ची गरज. 1 चेंडू 3. क्या बात आहे. काही सामना झालाय असं वाटलं सुद्धा नव्हतं. अशा पद्धतीनं किंग्स 11 टीम या मॅच मध्ये अगदी चुरस निर्माण करेल. परंतु शेवटचा अंतिम बॉल 1 बॉल 3. या बॉलवर काय करते कंपल्सरी चेसिंग. 1 बॉल 3. 1 बॉल 3. एक बॉल 3 ची गरज असताना या बॉलवर मात्र डॉट बॉल. किंग्स 11 करण झाडे संघ सुपर 2 म्हणजे मेगा फायनलचा तिकीट घेऊन या स्पर्धेमध्ये अगदी जर आपण पाहिला तर सज्ज झालाय. चला दोन्ही टीम किंग्स 11 सागर